मंडळी 2-3 दिवसांपर्यंत गोड असलेली साखर अचानक महाग झाल्यामुळं थोडी कडू झाली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा साखर उत्पादक देश असून पण भारत सरकारवर परदेशातून 10 लाख मेट्रिक टन म्हणजेच तब्बल 10 कोटी किलो साखर आयात करण्याची मोठी नामुष्की ओढवली. त्यामुळं गेल्या 10 वर्षानंतर भारतावर अशी वेळ आली आणि त्यात ही साखर कदाचित भारत देश पाकिस्तानकडून घेण्याची शक्यता दिसते. त्यावरून पण वेगळ्याच टीका केंद्र सरकारवर होऊ शकतात. ते एक वेगळंच टेन्शन सध्या केंद्रातल्या भाजप सरकारला आलेलं दिसतंय. देशात साखरेचं एवढं उत्पादन होत असून अशी स्थिती का निर्माण झाली? देशातल्या साखर बाजाराची सध्या काय स्थिती आहे आणि साखर आयातीचा काय परिणाम होऊ शकतो, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सगळ्यात आधी साखर अचानक एवढी महाग कशी झाली ते समजून घेऊ. तर केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशात साखरेचा सरासरी किरकोळ भाव हा 65 ते 70 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय. गेल्या वर्षी हा भाव 46 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच अवघ्या 1 वर्षात साखरेच्या किरकोळ दरात भयंकर वाढ झाली आहे. आणि केवळ किरकोळ बाजारातच नाही तर साखर कारखान्यांमधून निघणाऱ्या साखरेचा भाव म्हणजेच एक्स मिल प्राइस 5400 ते 5500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलाय. गेल्या वर्षी हा दर 3900 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होता. कारखान्यांच्या पातळीवर साखरेचे भाव एकाच वर्षात प्रति क्विंटल मागे 1500 रुपयांनी वाढल्यामुळे किरकोळ बाजारात साखर महागाईचा भडका उडालाय. मंडळी, आपल्या देशात ऊसाची प्रचंड प्रमाणात शेती होते. त्यामुळे देशभर साखर कारखान्यांचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळे अचानक साखरेचा असा तुटवडा का निर्माण झाला आणि देशातील साखर नेमकी कुठे गेली असा प्रश्न आता निर्माण होतोय. तर बघा मंडळी, याची 2 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे केंद्र सरकारचं इथेनॉल ब्लेंडिंग धोरण आणि दुसरं कारण म्हणजे गेल्या वर्षातील अनिश्चित हवामान आणि दुष्काळाची परिस्थिती. मंडळी, केंद्र सरकारने परदेशातून होणारी खनिज तेलाची आयात कमी करून विदेशी चलन वाचवण्यासाठी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं उद्दिष्ट ठेवलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारने साखर कारखान्यांना ऊसाचा थेट रस, सिरप आणि बी बेबी मॉलिसेस पासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यासाठी मोठ्या आर्थिक सवलती दिल्या. या धोरणांमुळे देशातल्या शेकडो कारखान्यांनी आपलं लक्ष साखर निर्मितीकडून इथेनॉल निर्मितीकडे वळवलं. याचा परिणाम असा झाला की दरवर्षी देशात तयार होणाऱ्या एकूण साखरेपैकी सुमारे 50 ते 60 लाख टन साखर ही बाजारात येण्याऐवजी थेट इथेनॉल निर्मितीमध्ये रूपांतरित झाली. म्हणजे जी साखर ग्राहकांच्या वापरासाठी उपलब्ध व्हायला हवी होती ती इंधनांच्या रूपात वापरली गेली. त्यामुळे भारतावर हे साखर संकट ओढवलं गेलं. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे हवामानातला बदल आणि ऊसाच्या उत्पन्नात झालेली घट. मंडळी, महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाडा, अहमदनगर, उत्तर कर्नाटकातील प्रमुख ऊस उत्पादक या पट्ट्यांमध्ये कमी झालेला पाऊस, अवेळी झालेला जास्त पाऊस यामुळे ऊसाचं लागवड क्षेत्र घटलंय. तसेच ऊसातील साखरेचं प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट देखील कमी झालाय. त्यामुळे साखर कारखान्यांमधलं प्रत्यक्ष साखरेचं उत्पादन कमालीचं घटलंय. तसेच मागील 2-3 वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव तेजीत असताना भारतीय कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर साखरेची निर्यात केली होती. या सगळ्या घटकांमुळे नव्या साखर हंगामापूर्वी देशातील साखरेचा राखीव साठा म्हणजेच बफर स्टॉक कमालीचा खाली आलाय. आता नेमकं ऑगस्ट ते नोव्हेंबर हा काळ भारतातील व्यापार आणि अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. या 4 महिन्यांच्या काळात श्रावण, गणेशोत्सव, रक्षाबंधन, नवरात्र, दसरा, दिवाळी यासारखे मोठमोठे सण एका पाठोपाठ येतात. या सणांच्या काळात घरोघरी मिठाई, दुकानांमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स आणि अन्न प्रक्रिया उद्योगात साखरेची मागणी दुप्पट होते. त्यामुळे मागणी वाढून पुरवठा कमी पडल्यास साखरेचे भाव किलो मागे 80 ते 100 रुपयांच्या पार जाण्याचा धोका सांगितलेला आहे. त्यात सणासुदीच्या काळात महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बाजारात पुरेशी साखर उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत TRQ म्हणजेच टॅरिफ रेट कोटा अंतर्गत 10 लाख टन कच्ची साखर करमुक्त आयात करण्याची परवानगी दिली. आता परदेशातून थेट खाण्यायोग्य पांढरी साखर न मागवता रॉ शुगर म्हणजेच कच्ची साखर का मागवली जाते, यामागे देखील कारण आहे. रॉ शुगर थेट बाजारात विकली जाऊ शकत नाही. ती भारतातील कारखान्यांमध्ये शुद्ध केली जाईल. यामुळे देशातील रिफायनरीजला काम मिळेल, स्थानिक मजुरांना रोजगार मिळेल आणि टप्प्याटप्प्याने बाजारात साखरेचा पुरवठा वाढून दरावर आलेला ताण कमी होईल. आणि फक्त साखर आयात करून सरकार थांबलेले नाहीये, तर बाजारात साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सरकारने मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादा म्हणजे स्टॉक होल्डिंग लिमिट लागू केली आहे. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान ज्या संस्थांची आणि व्यापाऱ्यांची महिन्याची साखरेची खपत 10 टनांपेक्षा जास्त आहे त्यांना केवळ 15 दिवसांच्या गरजे इतकाच साखरेचा साठा आपल्याकडे ठेवता येईल. यामध्ये मोठे मिठाई उत्पादक, बेकरी उद्योग आणि अन्न प्रक्रिया युनिट्सचा समावेश करण्यात आलाय.
त्यामुळं व्यापाऱ्यांनी साखर साठवून ठेवून भाव वाढू नयेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे. बरं, आता या साखर आयातीचा आणि सरकारी धोरणांचा महाराष्ट्रातील साखर उद्योगांवर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर चांगलाच परिणाम होणार आहे. महाराष्ट्र हे देशातील साखर उत्पादनाचं मुख्य केंद्र आहे. परदेशातून 10 कोटी किलो कच्ची साखर बाजारात आल्यामुळे आणि व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा आल्यामुळे साखरेचे रिटेलचे दर नियंत्रणात राहतील. यामुळे ग्राहकांना आणि गृहिणींना मोठा दिलासा मिळेल. परंतु दुसरीकडे साखर कारखान्यांचं आर्थिक गणित यामुळे बिघडू शकतं, कारण साखरेचे भाव वाढले नाही तर कारखान्यांना अपेक्षित असलेला जो अतिरिक्त नफा होता तो मिळणार नाही. या साखरेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सरकारने कारखान्यांना ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्यावर काही प्रमाणात बंधनं आणली आहेत. महाराष्ट्रातील अनेक सहकारी आणि खाजगी कारखान्यांनी बँकांकडून शेकडो कोटी रुपयांचं कर्ज काढून आधुनिक इथेनॉल प्रकल्प उभारलेत. सरकारच्या अचानक बदललेल्या धोरणांमुळे या प्रकल्पांची क्षमता पणाला लागली असून कारखान्यांचा कर्जफेडीचा आणि व्याजाचा हप्ता भागवणं आता कठीण होऊ शकतं. आणि मग कारखान्यांची आर्थिक स्थिती मंदावली किंवा त्यांच्याकडे पैशाची टंचाई निर्माण झाली तर त्याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो. कायद्यानुसार ऊसाचं गाळप झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना FRP म्हणजेच रास्त आणि किफायतशीर भाव देणं कारखान्यांना बंधनकारक असतं. त्यामुळे कारखान्यांकडे पैशांची चणचण भासल्यास शेतकऱ्यांच्या FRP पेमेंटला विलंब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय महाराष्ट्रात अनेक कारखाने शेतकऱ्यांना FRP पेक्षा जास्त दर किंवा वर्षाच्या शेवटी दुसरा हप्ता म्हणून बोनस देतात. साखरेचे भाव मर्यादित राहिल्यामुळे कारखानदारांना असा बोनस देणं देखील यावर्षी कठीण जाईल. त्यामुळे साखर इम्पोर्ट करण्याचा निर्णय सरकारने आगामी सणांच्या काळात महागाई रोखण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी घेतलेला दिसतोय. पण या निर्णयामुळे देशाचं इथेनॉल आत्मनिर्भरतेचं धोरण, साखर कारखान्यांचं अर्थशास्त्र आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक हित यांच्यात समतोल साधण्याचं एक आव्हान सरकार आणि उद्योग क्षेत्रासमोर उभं राहिलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर इथेनॉलमुळे साखर कमी तयार झाली आहे आणि त्यामुळे साखरेचे भाव वाढलेत, म्हणून सरकारने साखर आयात करायची ठरवली. म्हणून त्याचे परिणाम साखर कारखान्यांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. आता केंद्र सरकारचा साखर आयातीचा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय आणि सरकारच्या इथेनॉल विषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.